माझं गाव तोंडवली, मंगेश भास्कर नाडकर्णी, माझं टोपण नाव बाळा नाडकर्णी। मी एक माझ्या गावचा प्रतिष्ठित नागरिक असून देवस्थानामध्ये मी संपूर्ण जे आहे देवस्थान त्याची जबाबदारी गावाने माझ्याकडे दिल्यामुळे ते सगळं मी करतो। ट्रस्टीचा अध्यक्ष आहे। तरी 6 तारीखला गेल्या 6 तारीखला ॲक्सिडेंट झाला। म्हणजे आम्ही एका गरीबाचं घर वाचवण्यासाठी त्याच्या घरावर जर ते झाड पडलं असतं तर त्याचं घर गेलं असतं। आम्ही वेळोवेळी त्याला मूलबाळ नाही आहे, वेळोवेळी त्याला मदत करतो। त्याप्रमाणे ही मदत करण्यासाठी आम्ही घरातले, माझा भाऊ, माझे 2 पुतणी आणि हे करून आम्ही ते झाड कापलं। कापताना चुकून त्याच्या डोक्यावर पडला आणि नंतर आम्ही आमच्याच ओमनीने त्याला घेऊन आम्ही नागवेकर डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यात दाखल झालो। दाखल झाल्यानंतर बरोबर 6:30 वाजता ही घटना गावात 6 वाजता घडली। 6:30 वाजता दाखल झाल्यानंतर इकडे तिकडे एक अर्धा पाऊण तासाभरात त्यांनी सांगितलं की तुमची केस सिरियस आहे, तेव्हा तुम्ही बांबोवेला घेऊन जावा। ते सगळं होईपर्यंत त्याच्यामध्ये आणखी अर्धा तास गेला। बांबोवेला आम्ही ज्यावेळी अँब्युलन्स आम्हाला मिळाली त्यावेळी आम्ही बांबोवेला निघालो। वागद्यापर्यंत गेल्याच्या नंतर आमची केस गेल्यावर त्यांनी जवळजवळ 30,000 रुपये अँब्युलन्सचे सांगितले होते, ते 15,000 रुपये परत दिले। 62,000 बिल झालं। मी त्यांच्याकडे फक्त एवढीच मागणी केलेली होती की जे काय बिल झालं आहे ते मला ओरिजिनल बिल द्या, अधिक परत दुसरं जे काही मेडिसिन शिल्लक आहे ते तुम्ही तरी परत घ्या, नाही तर मला परत द्या, मी त्याचे इलेवट लावेन किंवा काही करेन। ज्या बिलाचं आहे ते आणि 2-3 ठिकाणी त्यांनी पैसे मारायला सांगितले, कॅश द्या बोलले, तुम्ही हे करू नका, म्हणजे ते मोबाईल वगैरे ते असं त्याचं आम्हाला जास्त कळत नाही, पण गुगल पे त्याच्यावर मारायचं नाही बोलले। असं करून दादागिरीची त्यांनी वार्ता केली। माझं वर्ष आज 65 आहे। 65 वयामध्ये मी थोबाडीत मारायला त्यांनी हात वर केला। मी शेतातून गेलेलो होतो, चिखलाचे सगळे माझ्या अंगावरचे कपडे होते, त्याला वाटलं मी भिकारी आहे म्हणून। अशा पद्धतीने त्याने माझी हे केली। अशा डॉक्टरला खरोखरच कांडले साहेबांच्या टीमने, त्या सहकार्याने जे काय आता जे आवाज उठवलेला आहे, कारण कणकवलीमध्ये जे डॉक्टर आहेत सगळे डॉक्टर जे आहेत ते धंदा त्यांनी उघडलेला आहे। कसंही खाना कसा पटकन त्याचं जीव जाऊ शकतो, पण हे हालहाल करून मारतात। ज्या पैशाचं ते बिल घेतात त्या बिलाचं त्यांच्याकडे ट्रीटमेंट पण चांगली नसते। संडास लघवीला गेला तर तुम्ही आमच्यासारखा गरीब माणूस पण तिथे लघवी करू शकत नाही। अशी सगळी डर्टी हॉस्पिटल असून हे हायफायचं बिल घेतात। तसवेकराचं जे काय बिल आहे हे मंत्री संत्री महोदय जे असतील त्यांनी खरोखर लक्ष टाकावा आणि कानडे साहेबांनी हा गुन्हा केलेला नाही, गोरगरिबांच्या सेवेसाठी केलेलं आहे असं मी तर म्हणेन। आमचं काय शिक्षण जास्त झालं नाही। मी आहे शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आहे, पण शिवसेना जरी कार्यकर्ता असलो तरी त्यांचं जे काय महत्वाचं काम असेल त्याला आम्ही सहकार्य करतो।